आणि याच विषयीची एक मोठी बातमी आहे। राणेंनी दम दिल्यामुळे किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेतल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे आणि किरण सामंतांवर टीका केली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊत हेच निवडून येणार असा सुद्धा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे। विनायक राऊत विरुद्ध राणे सामन्याचं स्वागत असल्याचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर ही प्रतिक्रिया दिली होती। विनायक राऊत विरुद्ध राणे सामन्याचं स्वागत आहे असं संजय राऊत म्हणाले होते। तर दुसरीकडे वैभव नाईक यांनी मात्र किरण सामंतांना डिवचलेलं आहे। किरण सामंत ज्यांनी आपली पोस्ट मागे घेतलेली होती आणि माघार घेतल्याचं जाहीर केलेलं होतं, त्यावरून आता राणेंनी दम दिल्यामुळे किरण सामंतांनी उमेदवारी मागे घेतल्याचं वैभव नाईक म्हणाले। दम देऊन किरण सामंत उमेदवारी मागे घेऊ शकतात, परंतु दम देऊन या मतदारसंघातले लोक तुम्हाला मतदान करू शकत नाहीत। हे 7 मेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जनता, कोकणातली जनता दाखवून देईल। खरं तर आपण या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असताना काय काम केलं याचा हिशोब जनता तुमच्याकडे निवडणुकीमध्ये मागेलच। त्याचबरोबर अशा दमांना किंवा अशा धमकींना या मतदारसंघातील जनता भीक घालणार नाही आणि शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखाली यापुढे अशा दमांना त्याच पद्धतीने उत्तर देतील। त्याचबरोबर या मतदारसंघातील खासदार विनायक राऊत मोठ्या मताने निवडून येतील एवढं मात्र निश्चित आहे। नारायण राणे विरुद्ध विनायक राऊतांचा सामना परत एकदा पाहायला मिळेल। आम्ही त्या सामन्याचं स्वागत करतो, पण आम्हाला हाच सामना पाहिजे, आम्हाला हाच सामना पाहिजे। उदय सामंत म्हणतात शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांनी आपली उमेदवारी। मला त्याच्याविषयी काय माहित नाही, पण पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्यानं लोकसभेत निवडून जातील आणि शिवसेनेच्या विजयाची परंपरा तिथे कायम राहील याविषयी कोकणी जनतेच्या मनात आणि आमच्या मनात अजिबात शंका नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।